माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय गुरुजन आणि माझा प्रिय बंधू, सर्वांना माझा नम्र प्रणाम आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला। पण भारत देशाचा कारभार कसा चालवायचा अशा प्रश्न समाजातून समाज सुधारकांना पडला। अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली। या घटना समितीमध्ये जे मसुदा समिती होती, या मसुदा समितीचे प्रमुख म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नेमणूक करण्यात आली। या समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला मजबूत संविधान दिले। संविधान आमचा स्वाभिमान आहे, तिरंगा आमची ओळख आहे। संविधान आमचा स्वाभिमान आहे, तिरंगा आमची ओळख आहे। देशावर जे बोट उठवतील त्यांना उत्तर देण्याची ताकद आहे। 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशामध्ये हे संविधान लागू करण्यात आले। आपला भारत देश सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक देश बनला। आपल्या भारत देशाची राज्यघटना आहे जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे। घटनेने आपल्याला हक्क आणि अधिकार दिलेले आहे। प्रत्येकासाठी कायदा हा समान आहे। भारतीयांना आपल्या भाषणाच्या या संविधानामुळेच आपल्याला शिक्षणाचा अधिकार, मतदानाचा अधिकार, भाषण करण्याचा अधिकार आणि विचार अभिव्यक्त करण्याचा अधिकार तसेच कित्येक अधिकार प्राप्त झाले आहेत। आम्ही तिरंगा उंच धरतो, डोळे कुणापुढे झुकत नाही। आम्ही तिरंगा उंच धरतो, डोळे कुणापुढे झुकत नाही। भारत आमची ओळख आहे आणि ही ओळख विकत घेत नाही। प्रजासत्ताक दिनाविषयी आणखी बोलायचे म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा खरा मानकरी संविधान आहे। संविधानामुळेच भारतीयांना आपल्या हक्काच्या लढ्यासाठी बळ मिळाले। गोरगरिबापासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाला समान अधिकार हे संविधानामुळेच मिळाले। तसेच अनेक समाजसुधारकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप कालापेक्षा सोसल्या होता। शिवाय त्यांनी अनेक गोष्टींचा त्याग देखील केला होता। या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली। याचीच आठवण म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो। संविधान हे फक्त कायदेच नाही तर देश चालवण्याचे पवित्र मार्गदर्शन आहे। आपल्या स्वतंत्र सैनिकांनी आपल्यासाठी आपल्या सर्वस्व अर्पण केलं। भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी यासारख्या असंख्य वीरांनी देशासाठी हसत बलिदान दिले। देशासाठी मरणं सोपं असतं, पण देशासाठी जगणं ही खरी देशसेवा आहे। आजच्या दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प करूया, आपण नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहू, देशाच्या एकतेला धक्का देणार नाही आणि भारताचं नाव जगात उंचावू। माझा भारत माझा अभिमान एवढेच सांगू इच्छिते की आपण सगळे मिळून भारताचा उज्ज्वल भविष्य घडवूया। मित्रांनो, आज आपला भारत देश एक फार शक्तिशाली राष्ट्र बनला आहे। कोणत्याही देशाने जर डोळा वाकडा केला तर त्याचे डोळे बाहेर काढायला 1 मिनिट लागत